थंडीचे दिवस आले की आपण आहारामध्ये बदल करतो आणि त्यापैकीच महत्त्वाचा बदल म्हणजे बाजरीचे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. पण बाजरीची भाकरी प्रत्येकालाच भाजता येईल असं नाही किंवा नेहमी एकाच प्रकारची भाकरी खायला कंटाळा येत असेल तर आज आपण असे 2 पौष्टिक पदार्थ बनवत आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 कपापेक्षा 2 चमचे कमी एवढं पाणी घेतलंय. आता या पाण्याला मध्यम गॅसवर चांगली उकळी आणायची आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता या पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी आली की गॅस कमी करायचा आणि यामध्ये 1 कप भरून बाजरीचं पीठ घालायचं. बरं, पीठ घालताना सुद्धा अगदी धपकन न ओतता असं थोडं थोडं पीठ भुरभुरायचं, म्हणजे यामध्ये फारशा गाठी होत नाहीत. तर हे बघा, हे व्यवस्थित असं मिसळलं आहे. गॅस तर आपण बंदच केलाय. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटे असंच राहू द्यायचं. पिठाला अशी व्यवस्थित उकड बसली म्हणजे होणारं पीठ सुद्धा छानपैकी मऊसूत राहतं. तर हे बघा, अजून हे पीठ काहीसं कोमट आहे, तरीही हे कोमट असतानाच मळून घ्यायचं. गरज असेल तर थोडंसं पाणी लावायचं, पण छान मऊ असा गोळा मळायचा. आता या पिठाच्या प्रत्येकालाच भाकरी भाजता येतील असं नाही, तर त्यासाठी काय करायचं, आज आपण असे छोटे छोटे फुलके बनवतोय. या पिठाच्या गोळ्याला एका बाजूने पांढरे तीळ लावायचे आणि नंतर कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा. आता मात्र अगदी हलक्या हाताने याचे असे फुलके लाटायचे. यामध्ये आपण पांढरे तीळ लावले त्यामुळे चवीलाही छान होतात आणि असे पातळ लाटले म्हणजे लहान मुले किंवा मोठे सुद्धा अगदी आवडीने खातात. ही जी तीळ लावलेली बाजू आहे ती तव्यावर घालायची आणि वरच्या बाजूला थोडंसं असं पाणी लावायचं. ही वरची बाजू हलकीशी अशी कोरडी दिसू लागली की दुसरी बाजू पलटायची आणि दुसऱ्या बाजूने पूर्णपणे भाजून घ्यायचं. तर दोन्ही बाजूने छान खमंग आणि खरपूस असा फुलका भाजायचा. पांढरे तीळ लावल्याने याला अधेमध्ये असे होल पडतात, त्यामुळे प्रत्येक फुलका फुलेलच असं नाही, पण असं दाबून दाबून अगदी व्यवस्थित शेकून घ्यायचा. तर 1 कप पिठापासून साधारण 5 ते 6 फुलके अगदी सहज होतात. प्रत्येकालाच भाकरी जमते असं नाही. ज्यांना भाकरी जमत नसेल त्यांनी अशा पद्धतीचे फुलके सुद्धा बनवू शकता. असे हे गरम गरम बाजरीचे फुलके लोण्यासोबत किंवा मग एखादी चटणी असेल तर त्या चटणी सोबत सुद्धा सर्व करू शकता. नेहमी एकाच पद्धतीची भाकरी बनवण्यापेक्षा कधीतरी बदल म्हणून असे हे फुलके खायला सुद्धा खूप छान लागतात. असे खरपूस भाजलेले बाजरीचे फुलके शक्यतो गरमागरम सर्व करायचे. आता बाजरीचा दुसरा पौष्टिक पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 1 कप भरून बाजरीचं पीठ घेतलंय. आपल्याला हवं असेल तर सोबत पाव कप भरून गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता, पण इथे मी गव्हाचं पीठ न वापरता 2 चमचे भरून बेसन वापरलंय. तसेच 1 चमचा पूर्ण भरून तांदळाचं पीठ घेतलं. आपल्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर बारीक रवा सुद्धा वापरू शकता. 1 चमचा भरून पांढरे तीळ घातले आणि आता हे सर्व पीठ छानपैकी असं मिक्स केलंय. हे थोडंसं बाजूला ठेवायचं आणि यामध्ये घालण्यासाठी 1 वाटण बनवायचं. तर त्यासाठी इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. सोबतच 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आणि 1 चमचा भरून जिरं घ्यायचं. खरं तर जिरे पूड वगैरे न वापरता असा ताजा मसाला बनवला म्हणजे होणाऱ्या पदार्थांना सुद्धा खूप छान अशी चव येते. हे असं जाडसर वाटायचं आणि मग या पिठामध्ये घालायचं. सोबतच इथे मी पाव चमचा भरून ओवा सुद्धा घातलेला आहे. यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालू. बरं, आपण जी थालीपीठं बनवतोय ती थंड झाल्यावर सुद्धा बराच वेळ मऊसूत राहावी यासाठी यामध्ये 1 चमचा भरून दही घालायचं. आता हे सर्व कोरडे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करायचे. याचा पौष्टिकपणा अजून वाढण्यासाठी यामध्ये आपण कोणत्याही भाज्या सुद्धा घालू शकता, जसं की मेथी, पालक. तर इथे मी 1 कप भरून ही कांद्याची पात घालते आणि सोबतच जे छोटे छोटे कांदे असतात ते सुद्धा मी कापून घेतले आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि यामध्ये लगेचच पाणी न ओतता सुरुवातीला हे सर्व असं कोरडं एकजीव करायचं. तर हे असं छानपैकी एकजीव केलं की मग यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण नेहमी भाकरीसाठी जसं पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ मळायचं. बरं, आपल्याला जर पाण्यामध्ये हे भिजवायचं नसेल आणि ताक वापरायचं असेल तर ताक घालून सुद्धा हे पीठ आपण मळू शकता. आणि हे पीठ मळताना सुद्धा फार घट्ट किंवा फार सैल मळायचं नाही. नेहमी आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीचंच पीठ मळायचं.
आणि हे पीठ मळून झालं की नंतर मात्र झाकून वगैरे न ठेवता लगेचच याचे थालीपीठ बनवायचे। थालीपीठ अगदी पटपट आणि गोलाकार थापता यावं यासाठी अगदी सोपी आयडिया म्हणजे एखादं सुती कापड घ्यायचं, ते पाण्यामध्ये भिजवून अगदी घट्ट पिळून घ्यायचं आणि नंतर हवं असेल तर त्यावर पाण्याचा असा हबका मारायचा। आता हा पिठाचा गोळा पांढऱ्या तिळामध्ये बुडवायचा आणि या पद्धतीने असं थालीपीठ थापायचं। हे थालीपीठ सुद्धा आतपर्यंत शिजावं यासाठी फार जाडसर थापायचं नाही। तर हे बघा असं पातळ थालीपीठ थापलेलं आहे आणि पीठ व्यवस्थित मळलं असेल तर कडाला सुद्धा फाटत नाही। यावर ही जी बोटं उमललेली असतात ती घालवण्यासाठी पाण्याचा हात लावायचा आणि असं एकसारखं थालीपीठ थापायचं। थालीपीठ छान खमंग व्हावं यासाठी यावर असे होल केलेले आहेत, यामध्ये असं थोडं थोडं तेल सोडायचं। आपल्याला हवं असेल तर यावर तूप सुद्धा लावू शकता। आता यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवर साधारण 2 ते 2.5 मिनिटे तरी शेकू द्यायचं, म्हणजे हे थालीपीठ आतपर्यंत व्यवस्थित शेकलं जातं। आता दुसरी बाजू पलटायची आणि दुसऱ्या बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत भाजू द्यायचं। हे थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस भाजून झालं असेल की सर्वात शेवटी यावर साजूक तूप किंवा आवडीप्रमाणे असं घरगुती लोणी सुद्धा लावू शकता। तर अशाच पद्धतीने ही सर्व थालीपीठं भाजून घेते। थालीपीठं भाजताना छान खमंग आणि खरपूस भाजायची। एवढ्या साहित्यामध्ये अशी मध्यम आकाराची साधारण 4 थालीपीठं होतात। तर हिवाळा आला की नेहमी एकाच पद्धतीची भाकरी भाजण्यापेक्षा कधीतरी बदल म्हणून असे बाजरीचे फुलके किंवा बाजरीचं थालीपीठ सुद्धा बनवू शकता। लोण्यासोबत, लोणच्यासोबत किंवा अगदी चटणीसोबत सुद्धा सर्व करता येतात। तर तुम्हाला हे आजचे दोन्ही पदार्थ कसे वाटले मला कमेंट करून कळवा। रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा।